सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. बरनौ रघुवर विमल जसु जोदायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. आपण संपूर्ण शिष्यानी कोणत्या अवस्थेत मनाच्या गुरुला प्रश्न विचारले पाहिजेत हे सगळं अगदी सविस्तरपणे आपण बघितलं, त्याच्यावर प्रकाश टाकला. आज प्रत्यक्षात गेल्या वेळी लक्ष्मणाने प्रश्न विचारलेले आहेत. अनेक प्रश्न विचारले. माया म्हणजे काय, जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे असलेलं जे तत्त्व आहे ते म्हणजे काय काहीच समजत नाही आहे. असे रॅन्डम प्रश्न विचारलेले आहेत सगळे. पण खरीच त्याला अगदी उत्सुकता लागली आहे त्याच्याविषयी. पण आता कशावर काय अवलंबून आहे ते मात्र श्रीरामांनी ठरवायचं आहे. कारण सत्य म्हणजे काय हे एकदम जर सांगायला लागलं तर काहीच कळणार नाही. सत्य म्हणजे जे असत्य नाही ते सत्य, आणि या जगात सगळंच असत्य आहे असं सांगितलं तर कुणाला काहीच कळणार नाही. अरे असत्य, या जगात असत्य म्हणजे या जगात असत्य म्हणजे आम्ही तर अनुभवतो असं सगळं कन्फ्युजन होऊन जाईल. म्हणून आता रामप्रभू यांनी ठरवलेलं आहे की आपण कोणत्या क्रमाने, लक्ष्मण गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि त्याला आपल्याला पाहिजे त्याच क्रमाने आपण सांगायचं आहे. आणि म्हणून काय झालं तर त्यांनी सुरुवात केली आहे कशापासून, तर माया म्हणजे काय हे आधी जर सविस्तर समजलं तरच पुढे सत्य काय हे समजेल. आणि ते मनोमन पटलं पाहिजे की माया म्हणजे काय आहे. नुसतंच सांगितलं सगळं उलटंपालटं होईल. आणि जे नीट समजायला पाहिजे शेवटी काय आहे. इतका लक्ष्मण हा सेवा करणारा आहे, सेवावृत्तीचा आहे. या व्यतिरिक्त सुद्धा सत्याचा प्रश्न जो विचारतो तो इतका परमपवित्र असतो. प्रभू श्रीरामांना याची पूर्णपणे खात्री आहे आणि काळजी आहे लक्ष्मणाची. आणि म्हणून त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे त्याला मार्गदर्शन करायला सुरुवात केलेली आहे. तर पहिल्यांदा त्यांनी प्रश्न घेतला आहे की माया म्हणजे काय. श्रीराम अतिशय या त्याच्या प्रश्नांनी अतिशय प्रसन्न झालेले आहेत. कारण हे असे प्रश्न सर्वसाधारण मनुष्य कोणी विचारतच नाही पहिली गोष्ट. आणि लक्ष्मण इनोसंट होता म्हणजे हे विचारत असताना सुद्धा त्याला कशी तळमळ लागली आहे या सत्याबद्दल. आणि खरं म्हणजे आपण का अडकतोय या मायेत असं त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे अतिशय श्रीरामांना आनंद झालेला आहे. खरं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे प्रभू श्रीरामांना सांगणं सोपं आहे कारण ते स्वतः ज्ञान वैराग्य स्वरूपच आहेत. पण त्यांना काय सांगणं सोपं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. कारण ज्ञान आणि वैराग्य कळेलच कसं. ते ज्ञान आणि वैराग्य, ज्ञान कशाबद्दल मिळवायचं आहे आणि वैराग्य कशाचं करायचं आहे. वैराग्य मायेचं करायचं आहे हे असं उत्तर देऊन चालणार नाही आहे. मग परत माया म्हणजे काय हा प्रश्नच येतो. असं एका शब्दात होणार नाही. म्हणून त्यांनी काय वैराग्य म्हणजे काय किंवा
ज्ञान म्हणजे काय हे सगळं आधी बाजूला ठेवलेलं आहे. आणि त्यांनी प्रश्न घेतलेला आहे की लक्ष्मणाचं जर कल्याण व्हायचं असेल तर माया म्हणजे काय हे प्रथम त्याला सांगूया. त्याच्या प्रश्नांचा क्रम बदलून टाकलेला आहे. त्यांनी कसं विचारलं, ज्ञान, वैराग्य, माया, भगवान हे म्हणजे काय असं कसंही विचारलं. आता माया हे घेण्याचं कारण आहे. कारण काय आहे, मायेवरच सगळं अवलंबून आहे ना. शंकराचार्य काय म्हणतात, शुद्धाद्वय विबोधना श्या माया म्हणजे काय, शुद्ध अद्वय ब्रह्म आहे. शुद्ध अद्वय, अद्वय याचा अर्थ काय की दुसरं काही नाहीच आहे ब्रह्माशिवाय या जगात, फक्त आपल्याला दिसत नाही. अशा ब्रह्माचा बोध होण्यासाठी ज्याला नष्ट व्हायला लागणार आहे ती म्हणजे माया. थोडंसं कठीण आहे. म्हणजे जे अद्वय अद्वितीय त्या ब्रह्माशिवाय दुसरं काही या जगात नाही आहे. आणि जे काही भासतंय ते सगळं डोळ्यासमोरून निघून जावं, मग जे काही नष्ट झालं ती माया आहे. आणि माया हा विषय घेण्याचं सगळ्यात मुख्य कारण काय, आत्ता आम्ही कुठे आहोत, मायेच्याच जगात आहोत ना. मग त्यातली आता उदाहरणं, त्यातलं सगळं वर्णन हे जास्ती करून समजणार आहे आपल्याला. बाकीचं ते ज्ञान आणि वैराग्य आणि ते परब्रह्म या गोष्टी तर खूप लांबच्या, कधी आयुष्यात पाहिलेलंही नाही परब्रह्म, ते कसं काय समजेल. आत्ता मायेनेच आम्ही घेरलो गेलो आहे. तर ज्यानी आम्ही परेशान आहोत, ज्यानी आम्ही त्रासलो आहोत त्याचं वर्णन करायला गेलं तर आपल्याला जास्ती लवकर समजू शकतं. आणि म्हणून मायेविषयी समजवायला आता श्रीरामांनी सुरुवात केलेली आहे. आणि अगदी मुलाप्रमाणे, आपला मुलगा असल्याप्रमाणे लक्ष्मणाला त्यांनी समजवायला सुरुवात केलेली आहे. आणि लक्ष्मणाला उद्देशून हे सांगतात श्रीराम, पण ते खरं म्हणजे संपूर्ण मानवजातीलाच हे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचं कान देऊन ते आपण ऐकलं पाहिजे आणि त्या शब्दांना आपण ग्रहण केलं पाहिजे. काय होणार आहे ते, जर माया म्हणजे काय आपण ऐकलं ना, त्या लगेच काही ज्ञान होणार आहे असं समजू नका. माया म्हणजे काय हे ऐकल्यानंतर आपण आधी सत्कर्मांना लागू. कारण आपली काय उडी म्हणजे लांब उडी, उंच उडी अशातला प्रकार नाहीच आहे ना आपला. माया म्हणजे काय हे थोडं थोडं समजल्यानंतर, मायेत जर इतकं सगळं मायेने घेरलो गेलो आहे आपण, तर प्रथम आपण काय करू शकतो, एकदम परब्रह्म काय हे करू शकत नाही. आधी आपण काय करू शकतो की सत्कर्म म्हणजे काय, आणि आम्हाला सत्कर्म करू दे. दुष्कर्म केली की पुन्हा आम्हाला मायेच्या जगामध्ये अडकवावं लागतं. हे आधी पहिली स्टेप आहे आपली. मग मायेच्या जगात अडकलं, कारण दुष्कर्मांचं फळ काय आहे, पुन्हा पुन्हा जन्म, ते सगळं निपटायसाठी. तर ते
त्यातनं जर सुटायचं असेल आणि शांत व्हायचं असेल तर आधी पहिली आपल्याला सत्कर्म केली पाहिजेत. आणि दुसरं काय केलं पाहिजे तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे ग्रंथ आहेत आपले, अगदी पुराणांपासून देवांच्या ज्या गोष्टी आहेत, अगदी म्हणजे मायेत जो माणूस पूर्णपणे लपेटलेला आहे त्याने अगदी काही उपनिषदांची कास धरली पाहिजे असं नाही आहे. गीता, आणि गीताही कठीण वाटली तर पुराणं, देवांच्या सगळ्या गोष्टी आहेत, कशाने काय झालं देवांना सुद्धा काय झालं, देवांनी कशा शिक्षा केल्या, हे आधी समजवून घेऊ. याने होणारे काय, एक एक देवतेच्या भोवती आपले विचार गुंतले जाणार आहेत. म्हणजे निदान हळूहळू मायेतलं मन आपलं दूर होईल. आपले मन आणि आपली बुद्धी आपण देवतेच्या ठाई लावू. संपूर्ण मनामध्ये देवतेचे विचार येतील. आणि काय आहे, शंकराचार्य काय म्हणतात, स्मरणात्मिका अंतःकरण वृत्ती चित्तम. म्हणजे आपण जे सतत आठवतोय ना, ते अंतःकरणामध्ये आपल्या वृत्ती उठतात. निदान त्याच्यावर काय औषध आहे की भगवंताच्या गोष्टी ऐकणं. अगदीच काही नाही झालं तर रामायण भागवत ऐकणं. ते रामायण आम्ही खूप वेळा ऐकलंय असं नाही आहे, असा भाव नाही आहे. हे काय ऐकलेलंच आहे, हे माहिती होतं आम्हाला, असा भाव नाही आहे. ज्यावेळी जी कथा चालली आहे त्याच्यात श्रीराम जणू आमच्या डोक्यावर हात ठेवून उभे आहेत आशीर्वादाचा, त्यावेळी ती कथा तशी ऐकायची आहे. हे त्या रामकथेत तथ्य आहे, हे त्या भागवत कथेत तथ्य आहे. लोकांना काय वाटतं, श्री रामायण आणि भागवत किती वेळा ऐकलं आपण, आता नवीन ऐकूया. तसं नाही आहे ते. या दोन गोष्टी आपल्याला खूप भावू शकतात म्हणून ते गोष्टी ऐकायच्या आहेत. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कळलं, म्हणजे इतकं बेसिकपासनं याचं ज्ञान दिलेलं आहे की माया काय आहे, निदान माया काय आहे हे समजायचं असेल तुम्हाला तर बेसिकली तुमचं मन आधीच चांगल्या विचारांकडे गुंतलं पाहिजे. गोंधळलेलं जे मन आहे ते माया काय आहे हे ऐकूच शकणार नाही. तर काय केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण. आम्ही जप केला तरी सुद्धा आमचं स्मरण भगवंताचं होतच नाही. इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय असं आम्हाला असतं. आणि तोंडाने फक्त, अर्थात तोंडाने जो आपण जप करतो तो जप काय वाया जातो असं मी म्हणत नाही आहे, कारण अंतःकरणात तो चालतो जप. व्हायब्रेशन्स त्याच्या आहेतच, श्रीराम 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 श्रीराम, त्याच्या अंतःकरणात व्हायब्रेशन्स आहेत. सावलीने तो श्रीराम प्रभू उभा असतो. पण हा लांबचा प्रवास आहे. तुम्ही असं करता का कधी, खूप लांबचा प्रवास? आम्हाला प्रवास आवडतो म्हणून आम्ही खूप लांबचा प्रवास, एकदम लांबून येणारी ट्रेन किंवा खूप फेरी मारून येणारी बस असेल तर आम्ही तीच पकडणार. आम्ही शॉर्टकट बस नाही पकडणार, असं आम्ही कधी करत नाही ना. तसंच ते आहे. म्हणजे जप करताना फायदा होतो. जपात लक्ष नसताना तुम्ही जप बडबडत राहिले तोंडाने तर फायदा होतो, पण खूप सावकाश 10 जन्मांनंतर तो फायदा झालेला तुम्हाला दिसेल, आणि ते सुद्धा अखंड जप केला तर. मग जप करताना आम्ही त्या भगवंताचं स्वरूप पाहू शकतो का? जप मी तर म्हणते केवढा करावा, 11 वेळा. पण 11 वेळा ओम नमः शिवाय, तो शिव प्रभू संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर उभा पाहिजे, संपूर्ण 11 वेळा. ही जी 11 सेकंद 11 मिनटं आहेत आयुष्यातली, ती अगदी अमृता समान झाली पाहिजेत. हे काय आहे, हे करणं काय आहे? किंवा रामायण भागवत तितकं तद्रूप होऊन ऐकणं, तन्मय होऊन ऐकणं, हे काय आहे? हे मायेपासनं दूर जाणं आहे, ॲटोमॅटिक मायेपासनं दूर जाणं. आणि तेव्हा जेव्हा मनामध्ये आमच्या जागा होईल, आमचं मन शांत होईल,
कारण काय आहे बघा, काहीतरी खूप गडबडीत असली ना आई, की मुलं काहीतरी विचारतात, आई मी हे करू का, ते करू का, ते करू का, ते. आई ओरडते, आत्ता तू काहीही विचारू नकोस, मी अतिशय गडबडीत आहे, नाही तर म्हणशील आईच म्हणाली होती. जा बरं निघ इथून, मी तुला नंतर सांगेन काय करायचं ते. ज्यावेळी आपलं मन इतकं अशांत असतं त्यावेळी ते ऐकू शकेल का की माया म्हणजे काय. आता आजकाल अशी पद्धत निघाली आहे, सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करायला आम्ही निघालो आहे. पण खरं सांगू, या गोष्टीचा अभ्यास त्या फॅशनने कोणीच करू शकत नाही. तिथं मनच रमणार नाही तुमचं, कारण ते मन मायेमध्ये अडकलं आहे, त्याला या गोष्टी समजत नाहीत. आणि म्हणून माया काय आहे हे जर समजावून घ्यायचं असेल तर बेसिकली भगवंताच्या गोष्टींमध्ये, भगवंताच्या कथांमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, स्वरूपामध्ये मन आधी अडकवलं पाहिजे आपल्याला. आणि मग माया काय आहे. स्मरणात्मिका अंतःकरण वृत्ती चित्तम. स्मरण जो विषय केला जातो, पुन्हा पुन्हा जो आठवला जातो, त्याच्याच वृत्ती आपल्या अंतःकरणातून उठतात. आणि त्याच्या वृत्ती अंतःकरणातून उठल्या की त्या वृत्ती या आपल्या मागे छायेसारख्या असतात. सतत त्या वृत्ती आपल्या मागे छायेसारख्या असतात. वाईट वृत्ती उठली, एखाद्याचं वाईट व्हावं, हे असं का, दुसऱ्याला वाईट म्हटलं गेलं पाहिजे, माझ्यापेक्षा कमी मानलं गेलं पाहिजे, अशी वृत्ती उठली की समजायचं की आपलं मन कुठेतरी काय करतंय, वाईट गोष्टींचं स्मरण करतंय. तेच अंतःकरणात उमटतं. मग आधी या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आपल्या गेल्या पाहिजेत आणि नंतर आपल्याला वेदांताचं ज्ञान होऊ शकतं ना. ज्यावेळी खरं सांगू का, ह्याची परीक्षा काय आहे माहिती का, आपल्याला खूप बरं नाही आहे किंवा आपल्याला काहीतरी मोठं संकट आलं आहे आणि त्यावेळी जर भगवंत आठवला, ही याची खरी परीक्षा आहे. तर मग आपण एकरूप झालो भगवंताशी. आता व्यवहारात आपण म्हणतो की आपल्याला ज्यावेळी अडचणी येतात त्यावेळी कुठलं भगवंत आठवणार आहे. आपण सामान्य माणसं आहोत, पण सामान्यांचं म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखे आहे, मलाही नाहीच आठवणार अडचणीत देव, मूडच नसतो तो. पण तरीसुद्धा हे सामान्यत्व असामान्यत्वात आपल्याला बदललं पाहिजे, परिवर्तित केलं पाहिजे. आता बघा ना, मग काय होतं, आपण जर ही सवय लावून घेतली सुरुवातीपासून की काहीतरी भगवत स्वरूपात मन ठेवायचं, तर आपल्या सगळ्या चित्तवृत्ती शांत राहतात. आणि ज्यावेळी वृद्धावस्था येते त्यावेळी आपल्याला जर काही शारीरिक काहीतरी अडचणी आल्या तरीसुद्धा आपण त्याच्यात शांत राहून भगवत स्मरण करू शकतो. नाहीतर त्यावेळी भगवत स्मरण करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही आहे. ती अनुभव घेण्याची सवय आपण खूप पहिल्यापासून लावली पाहिजे. आणि जर माया म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर मायेची कार्य काय आहेत हे आधी आम्हाला बघावं लागेल. कार्यानुमेया सुधियैव माया. काय आहे, एक उदाहरण जर आपण घेतलं की आजारी मनुष्य आहे, तो आजारी आहे. मग डॉक्टर विचारतात, काय काय झालं तुम्हाला, काय काय होतं आहे, कधी कधी काय काय होतं, रात्री ताप येतो, असं होतं तसं होतं. हो का, फक्त रात्रीच ताप येतो का, मग सकाळी जातो का निघून, असं झालं तसं झालं, एक 4 दिवसांनी काहीतरी होतं, ढवळतं पोटात, असं असं काहीतरी. म्हणजे ती जी लक्षणं आहेत ना तुमची, का ती जी वारंवारता आहे लक्षणांची, म्हणजे पुन्हा पुन्हा ते किती किती काळानंतर येतं, या लक्षणांवरून काय होतं, डॉक्टर ती रोग कोणता आहे हे समजू शकतो. कारण काय आहे, 2 रोगांची लक्षणं समान असू शकतात पण त्यांच्यामधलं अंतर काही लक्षणांचं
काय ताप किती कालानंतर येतो, तो कोणत्या औषधाने जातोय, परत येतोय का, हे काय अशक्तपणा वाटतोय का, किंवा काय होतं, थंडी वाजून ताप येतोय का नुसताच ताप येतोय, ताप गेल्यावर घाम येतोय का वगैरे, असे 2-2 आजारांची लक्षणं समान असू शकतात. म्हणून मग डॉक्टर काय करतात की त्याच्यावरून निदान काढतात की आपण ह्या रोगांवरून कोणता रोग आहे हे समजायचं आणि मग औषधं देतात. तसं ही माया आहे ना, ही एकदम स्थूल रूपाने आधी काय काय कामं करते ते आपण समजावून घ्यायला पाहिजे. नंतर या मायेचं सूक्ष्म रूप काय आहे, म्हणजे ती कशी फसवते, आत्ता इथे असेल तर नंतर तिथे असेल, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. मग थोडक्यात असं सांगण्याचा प्रयत्न करतायत की म्हणजे बघा किती बेसिकपासनं लक्ष्मणाला त्या मायेपर्यंत आणलं आहे त्यांनी. मग नंतर असं सांगायचं, थोडक्यामध्ये असं समज की जिथपर्यंत मी माझं आणि तू तुझं ही भाषा आहे, म्हणजे मनामध्ये आहे, तिथपर्यंत ती आहे, बास तीच माया आहे फक्त. मी वेगळा, तू वेगळा, माझं वेगळं, तुझं वेगळं. नेहमी माझंच नाव मोठं व्हायला पाहिजे. कशाने तुझं नाव मोठं होतं आहे त्याची मी 4 चौघात जरा दुसऱ्या कोणत्या तुझ्या दुर्गुणांनी मला बदनामी करता येईल ते बघतो मी. हे जे आहे ना, हे आहे काय, मी माझं, तू तुझं. मी वेगळा आहे, मी जरा श्रेष्ठ पाहिजे, आणि तू वेगळा आहेस, तू जरा प्रत्येक वेळी माझ्यापेक्षा कमी पाहिजेस. हे जोपर्यंत आहे तीच माया आहे. आणि हे ज्याला समजेल ना तो चुप्प बसतो, तो कॉम्पीट करायलाच जात नाही की याला जे समजायचं ते समजू दे, हा मायेत आहे आणि मी मायेत नाही आहे, बस तिथे सगळं संपलं. मैं अरु मोर तोर तई माया, मैं और मोर मेरा, मी आणि माझं. तुलसीदास म्हणतात, तोर तई माया, तोर तू आणि तुझं ही माया आहे. मी 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 याच्याशिवाय काही असूच शकत नाही जीवनात. मी, माझं माझं, मला हे असं पाहिजे, मला तसं पाहिजे. हां, झोपलो ना आपण, झोपलो जरी तरीसुद्धा उठल्यावर, झोपेतनं उठल्यावर आपण काही गोष्टी विसरतो, काही गोष्टी लगेच आठवत नाहीत आपल्याला. पण मी उठलो, मी उशिरा उठलो, मी लवकर उठलो, अरे मला जाग आली, मला जागच नाही आली, लगेच मीचा विचार येतो. मीचं भान आपण कधीही विसरत नाही. अशी गोष्ट आहे. पण झोपेत असताना मला सांगा, म्हणजे स्वप्नहीन झोप बरं का, आता तिथे समजावून घेऊया आपण. स्वप्न जेव्हा आपल्याला नसेल त्यावेळी या झोपेमध्ये मी माझं, तू तुझं आहे का हो काही? नाही आहे. कारण हे करणारं जे मन आहे तेच मुळी तिथे झोपलेलं आहे मन. स्वप्नात मात्र मन असतं, बुद्धी नसते, विवेक नसतो तिथे. म्हणून तर वाटेल ती स्वप्न पडतात आपल्याला, नसलेल्या गोष्टींची स्वप्न पडतात. परंतु आपण जेव्हा गाढ झोपलेलो आहोत तेव्हा कधी तुम्हाला आठवत आहे का मी माझं आणि तू तुझं झालेलं? काहीच नसतं तिथे.
तर हे तरी कसं आठवेल? म्हणजे इथे मन नाही. मग ही मन नाही ही अवस्था आपल्याला कशी येणार आहे? केवळ भगवत स्मरण केलं तर त्याच वृत्ती उठतील अंतःकरणात आणि मग मी माझंचं महत्त्व एकदम कमी होऊन जाईल. एकदमच कमी होईल महत्त्व. हे जर माणसाने संपवलं ना, मी माझं आणि तू तुझं, परत तुम्ही म्हणाल की ह्याच्याशिवाय आपल्याला जगता येतं का? तर येतं जगता. ज्यावेळी आपल्याला सगळं समानच दिसेल त्यावेळी. आणि अध्यात्म असं कधीही शिकवत नाही की तुम्ही अगदी येडेगवाळे राहा, असं कधीही अध्यात्म शिकवत नाही. की स्वतःला विसरून जा आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करा, असं कधीही अध्यात्म सांगतच नसतं. जी लोक आज समाजसेवा करतायत तर ती लोक काय स्वतःचं जीवन जगत नाही आहेत का? जेवत नाही आहेत का? खात नाही आहेत? असं काही चाललंय का? नाहीच ना. सगळ्याचं भान आहेच त्यांना. त्यामुळे ज्यांनी हे अध्यात्म समजवून घेतलंय, स्वतः बरोबर इतरांचं, समाजाचं कल्याण, हे केव्हा होतं माहिती का? स्वतःला मी माझं तू तुझं विसरलं तर. आता मायेच्या कार्यांचा विचार कसा करायचा आहे? तर मी किंवा माझं असं जे आपण म्हणतो, हां, ते केव्हा येतं याचा विचार आधी आपण केला पाहिजे. खूप जवळून हे छान विचार केला आहे बरं का. ज्यावेळी मी किंवा माझं असा विचार येतो तेव्हा नेमका मी असं मी कोणाला म्हणतो? मी कोणाला पाहून मी म्हणतो? समजा आपण एखादं बरं का कपाट बघितलं तर असा विचार येतो का आपल्याला, हे कपाट म्हणजे मीच आहे, असा विचार येतो का? सांगा, येतो का? नाही येत ना. हे कपाट म्हणजे मी आहे. हा मोबाईल मला इतका आवडतो की हा मोबाईल म्हणजे मीच आहे जणू. नाही होत, असं नाही होत. असं का होतं मग? कारण ती वस्तू आहे ना, ती माझ्यापेक्षा वेगळी आहे असं मला वाटतं. म्हणून ती तो मोबाईल म्हणजे मी आहे असं मला वाटत नाही. कारण तो मोबाईल वेगळा आणि मी वेगळा. हायर लेवलची आहे थोडीशी रामगीता, इथे समजवून घ्या तुम्ही. एकदम काहीच्या काही सांगत नाही आहेत. ते फार महत्त्वाचं प्रिन्सिपल याच्यात सांगितलं आहे. कोणतीही वस्तू बघितली की ती मला वाटतं का की मीच आहे? नाही. याचं कारण काय आहे? ती वस्तू वेगळी आहे आणि मी वेगळा आहे. मी ती वस्तू नाही, हे क्लिअरली कळतं की नाही? आता काय होतं, मी कोणाला मी म्हणतोय ह्याचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्यावेळी मी या देहाला बघतो, मोबाईलला बघितल्यावर हा मोबाईल आहे, हा मी नाही आहे. मोबाईल मी असू शकत नाही. देहाला बघितल्यावर आपण काय करतो, हा देह म्हणजे मी आहे. का बरं? देह ही वस्तू आहे, शास्त्राने सिद्ध केलं आहे. शास्त्र म्हणतं देह जड आहे. एवढं जरी समजलं आयुष्यात
तरी सगळं समजलं की माया म्हणजे काय. पुन्हा एकदा 2 गोष्टी रिवाईज करूयात डोक्यात, की माया म्हणजे मी माझं, तू तुझं, तू वेगळा, मी वेगळा. हे का होतंय? कारण देहात्मक भाव आहे आपल्या ठिकाणी. देहात्मक भाव म्हणजे काय? हा जो मोबाईलचा देह आहे ना, देहच म्हणू थोड्या वेळ, त्याचा जे आकार आहे, मोबाईल हे जे यंत्र आहे, हा म्हणजे मी होऊ शकत नाही. तो मोबाईलचा देह आहे. आता मोबाईलचा देह, तो मोबाईल दिसायला कसा आहे, त्यात कसे रंग भरलेले छान है ना, पण त्यातलं टेक्निक आणखीन वेगळं आहे. म्हणजे मोबाईलचं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वेगळं, लहान मोठं जाडं उंच वगैरे इन्स्ट्रुमेंट आहे ते, किंवा वेगवेगळे बॅक साईडला असलेले वेगवेगळे रंग, पण तरी त्याच्यामध्ये असलेले जे फीचर्स आहेत ते वेगळे आहेत. याचप्रमाणे माझा देह आणि देहामध्ये असलेले फीचर्स वेगळे आहेत. म्हणजे झालं की नाही? काय झालं की जर मी मोबाईलकडे पाहून, जर पुस्तकाकडे पाहून, जर कपाटाकडे पाहून ते म्हणजे मी आहे असं जर मी म्हणत नाही, तर या देहाकडे पाहून तो देह म्हणजे मी आहे असं मी का म्हणतो, असं शास्त्र सांगते. कारण देहसुद्धा या कपाटाप्रमाणे जड आहे. आता मोबाईल हा जड आहे बरं का. तुम्ही चालू केला की तो चालू होतोय. हां, पण मोबाईल चालू करणारे आम्ही आहोत, पण आमचा देह चालू करणारा तो परमात्मा आहे. एवढाच काय तो फरक आहे. त्यामुळे आम्हाला तो फरक कळत नाही आहेत. नाहीतर मोबाईल चालू झाला की किती अट्रॅक्टिव्ह आहे तो, किती छान चालतो, किती फीचर्स आहेत. त्याप्रमाणे हा देह चालू झाला की त्याच्यात खूप फीचर्स आहेत. मग म्हणून तो आपल्याला सजीव वाटायला लागतो. मग मोबाईलमध्ये पण फीचर्स आहेत, मग मोबाईल सजीव आहे का हा विचार करा ना. मोबाईल सजीव आहे का? खूप छान चालतो, किती फायदे आहेत त्याचे, कुठे जगात बोलता येतं, व्हिडिओ लावून ते आपल्याला चेहरे दिसतात, इथून आपल्या नातलगांचं अमेरिकेला घर कसं आहे हे दिसतं म्हणे, असे सगळे फीचर्स आहेत. मग काय तो जिवंत झाला का काय मोबाईल? नाही. देह हा त्यातल्या फीचर्समुळे, चैतन्यामुळे तो चालतो आहे. तो चालवणारा, कंटिन्युअस चालवणारा कोणतरी आहे. टी व्हीचं बटन दाबलं की टी व्ही चालू होतो, मोबाईलचं बटन दाबलं की मोबाईल चालू होतो. असा जर परमेश्वराने, परब्रह्माने खेळ केला असता आपला, आज चालू उद्या बंद, चाललं असतं का? नाही. मग ते कंटिन्युअसली तो चालू ठेवतो, म्हणून आपल्याला समजत नाही की आपलं जीवन बंद होतं आणि चालू होतं. पण जेव्हा ते 100 वर्षांनी संपतं तेव्हा आपल्याला वाटतं की ते नष्ट झालं आहे, आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. बाकी काही नाहीच आहे, बाकी काहीही नाही आहे. हे चालवणारा तो आहे, आणि देह हा व्यक्त झाल्यासारखा वाटतो. तो त्याच्यामुळे मोबाईलमध्ये फीचर भरले आहेत म्हणून मोबाईल छान चालतो. तो मोबाईल स्वतः चालत नाही हो, त्याच्यात ते फीचर्स आहेत. ती बटणं तुम्ही दाबली. आता आपल्यामध्ये स्वतः तसंच आहे. एखादा देह, त्याला जर चित्र शिकवली, तो चित्रांमध्ये हुशार असेल तर तो चित्रकार होतो, गायन शिकवलं तर तो गायक होतो. तसंच ते मोबाईलचे फीचर्स आहेत, ते दाबले की तो मोबाईल उत्तम चालतो. मग त्याच्यामुळे तो मोबाईल काही हे नाही झाला ना, सजीव नाही झाला. तसं देह सजीव नाही आहे. मग त्या देहाला आपण का बरं मी म्हणतोय? अगदी पटण्यासारखं आणि अतिशय शास्त्रशुद्ध हे म्हणणं आहे श्रीराम प्रभूंचं, की त्या देहाला मग मी का म्हणतोय की मी आहे?
हा जो देह माझ्याजवळ आहे तो हा मी आहे, आणि हा देह जो माझ्यापासून लांब आहे तो तू आहे. असं वेगवेगळं वेगवेगळं आपल्याला वाटतंय. सगळं सगळं वेगळं नाहीच आहे. मग काय, मग कोण आहे आपण? मग पोट म्हणजे मी आहे का? नाही. मग पोटाला कोण चालवतं? जेवण. मग जेवण म्हणजे मी आहे का? देहाला कोण तयार करतं? अन्नमय शरीर तयार कोण करतं? अन्न, भोजन. मग ते म्हणजे मी आहे का? नाही. असं जर विचार करत गेलं तर आपल्याला समजेल हे जे सगळे आपले भ्रम आहेत ती आहे माया. केवळ तीच माया आहे. शरीर मी आहे, देह मी आहे म्हणणं हीच माया आहे. मग ते काय फक्त म्हणायचं नाही, नाही, समजावून घ्यायचं आहे. ते सगळ्या भ्रमाला, सगळ्या असत्याला मी खरं मानतो. आणि शरीरांच्या संबंधात जे जे येतं, या शरीराच्या संबंधामध्ये जे जे येतं ते काय आहे? प्रत्येक वेळी या शरीराच्या संबंधामध्ये जे जे येतं ते माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझे नातलग, माझ्या वस्तू, सगळं माझं. माझा मान, माझा अपमान, माझं अपयश, माझं यश. शरीराच्या संबंधात वाटेल ते होऊ दे ना. त्रयस्थ वृत्तीने पहा आणि त्यावर आपल्याला स्वातंत्र्य आहे. देहाला जागृत करून त्याच्याकडनं काहीही करून घ्या. अपयश आलं, पुढच्या वेळी यश आणा. कोण आड येत नाही. ते परब्रह्म म्हणत नाही की तुला अपयशच आलं पाहिजे. ती वेगळ्या पातळीवर कार्य आहे. मायाच्या पातळीवर जे करायचं ते करा. आई ओरडते की नाही, ग्राउंडवर गेल्यावर खेळ. आत्ता अभ्यास म्हणजे अभ्यास. आता हाताचे हातवारे करत बॅटिंग कशी झाली आणि त्या बॉलिंगचं ते काही चालणार नाही मला घरात. ग्राउंडवर गेल्यावर करते नाटकं सगळी. आई कशी म्हणते तसं हे आहे. मायेच्या जगतात देहाला वाटेल तेवढं सजवा, यश मिळवा, वाटेल ते करा. त्याचा या आध्यात्मिक जीवनाशी काही एक संबंध नाही आहे. काही एक संबंध नाही आहे. कारण आध्यात्मिक जीवन हे पूर्णपणे वेगळं आहे. मायेतल्या गोष्टी करून, मायेतल्या गोष्टी तुम्ही म्हणाल कराव्याच लागतात. मायेच्या सगळ्या गोष्टी या जगामध्ये उभं राहायसाठी करायच्याच आहेत. पण त्या गोष्टी काय इथे मी माझं वाढवायसाठी करायच्या नाही आहेत. त्याने जर नुकसान होत असेल तर मग त्या करू नका ना. ते तर होणार नाही आहे. मायेमध्ये रमून जेवढ्या या व्यावहारिक गोष्टी साधल्या जातात तितकंच, म्हणजे अक्षरशः लहान मुलाला सांगण्यासारखं आहे की त्या ग्राउंडवर जितका रंगून जातोस खेळण्यात तितकं घरी आल्यावर अभ्यासात रंगून गेलं पाहिजे तरच सगळं साधतं. तसं ते आहे. अध्यात्म करायचं, ध्यानधारणा करायची म्हणजे काय, आणि त्याला प्रॅक्टिस लागणारच आहे ना. प्रॅक्टिस म्हणजे कशी प्रॅक्टिस? भगवंताचा महिमा सारखं जर मन गात राहिलं ना, सगळ्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्यात, भगवंताचा महिमा गात राहा. जप तप स्वरूप पाहून जप तप करा, नाही तर ध्यान करा, नाही तर कर्म करत आहात तर कर्ममार्गातून तुम्ही भगवंताला शरण जा की बाबा रे हे तुझं कर्म मी केलं, आता दुसरी तुझी काय सेवा आहे, हे सगळं तुझ्या चरणी अर्पण, सगळं समर्पित कर. अनेक सगळ्या मार्गातून आपल्याला शेवटी तिथेच पोचायचं आहे. आणि ते जर वारंवार वारंवार त्याचं मनन करत राहिलं, स्वयंपाक करतोय, पाहुण्यांना जेवायला घालतोय, अरे वा मी आज भगवंताला जेवायला घालते, प्रत्यक्ष भगवंत आज माझ्या घरी जेवतोय, काय आपलं वागणं असेल नाही. आणि ते कुणाला न सांगतं बरं का, नाही तर तेही सगळं उजेडात आणाल तुम्ही.
तसं नाही, ते सगळं स्वतःसाठी आहे. हे म्हणजे काय आहे माहिती का? आपल्या मनामध्ये मुरवणं आहे अध्यात्म. ह्याला म्हणतात अध्यात्म मुरवणं. हे जर नसेल मुरत तर मग मायाच उत्पन्न होणार. सगळ्यात त्याचं बेसिक काय आहे? मी माझं आणि तू तुझं. मी माझा आणि तू तुझा हा भाव का निर्माण होतोय? कारण अभाव. कशाचा अभाव? भगवत भक्तीचा अभाव आहे मनामध्ये. ज्ञानाचा अभाव आहे. मी म्हणजे कोण या गोष्टीचा अभाव आहे. कोणी ज्ञानमार्गाने जाईल तर कोणी भक्तिमार्गाने जाईल, ते काही सांगता येत नाही. पण तो जो अभाव आहे त्यामुळे हे मी माझं आणि तू तुझं. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे अगदी पॉवरफुल आहे हे चॅप्टर, पॉवरफुल चॅप्टर आहे की अगदी फोकस काय केलं आहे? ज्यावेळी इतर कोणतीही वस्तू म्हणजे मी नाही त्यावेळी देह म्हणजे सुद्धा मी नाही. इतर वस्तू जड आहे, देहसुद्धा जड आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू जगातल्या गेल्या उडत, पण हा माझा मोबाईल जड असून सुद्धा मला दिलाय की नाही सांभाळायला, मग त्याची मी काळजी घेणार. तसा हा देह मला दिलाय की नाही सांभाळायला, जीवापलीकडे त्याची काळजी घेणार. पण तो देह म्हणजे मी नाही होऊ शकत. मी नाही आहे तो देह. जसा काहीही हो, कितीही मोबाईल आवडो, प्राणपणाला लावून तो मोबाईल आपण वापरत असतो, तरीही मोबाईल म्हणजे मी नाही. मोबाईल म्हणजे मी नाही. नाही म्हणजे नाहीच, हे पक्क ठरलेलं पाहिजे. ही आहे माया की देहाला मी वाटणं आणि मग देहासंबंधित सगळ्या गोष्टी माझ्या आल्या. फार क्लिअर, म्हणजे कशातच आपल्याला एवढं क्लिअर ते होणार नाही असं मला वाटतंय. आणि सगळी जी काय दुःख आहेत मग, मला असं म्हटलं, अरे हा कोणाला पाहून असं म्हणतोय? माझ्या देहाला पाहून ना. अरे म्हण जा, काय करायचं ते कर. देह म्हणजे मी नाहीच आहे. मग तू कोणाला म्हणतोस? चैतन्याला म्हणतोस. चैतन्याला काही चिकटतच नाही. चैतन्य सर्व व्यापक. अरे तू सुद्धा चैतन्य आहेस. काय म्हणत बसलायस मग? सगळं निरर्थक आहे, सगळं निरर्थक आहे. आम्ही जर म्हटलं असं, अहो आमच्याकडे एक कपाट नवीन आहे आणि एक कपाट जुनं आहे, मग जे नवीन कपाट आहे ना ते सारखं जुन्या कपाटाला हिणवतं. हे बोलणं किती मूर्खपणा आहे ना. तू जा या घरातनं, किती जुना झालायस रे तू. तुझी सावली माझ्यावर पडते आणि तुझ्यात वस्तू आहेत त्या सगळ्यात माझ्यात येतील आणि मग माझ्याकडे लोकांचं लक्ष जास्त जाईल. मी नवीन कोरा आहे असं कधी म्हणतं का कपाट? मग हा एक देह दुसऱ्याला कसा म्हणतो? एक देहाची वाणी दुसऱ्या वाणीला कशी, दुसऱ्या कानांना कशी ऐकवते हो वाईट? मला समजतच नाही ते. केवळ आपल्याला ज्ञान नाही आहे म्हणून. आणि ज्ञान हे बघा, ते म्हणतं कसं आणि म्हणू नाही हे नाही चाललेलं आता. ज्ञान या गोष्टीचं पाहिजे, ज्ञान या गोष्टीचं पाहिजे की बघा ती लहान मुलं असतात ना, एक मूल आता काय खेळतात आणि मग त्यांच्या अंगात येतं. मग ते एक जण तो मूर्ख आहेस, चीटिंग करतोस. तो काही पण म्हण रे, मला ऐकूच आलं नाही काही. नाही मला काही ऐकूच आलं नाही असं करतो, आणखीन हा चिडतो. मग तसं आपल्याला व्हायला पाहिजे. एवढ्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. ते कोणतीही गोष्ट आपण मनाला लावून घ्यायची नाही, कोणतीही गोष्ट. कारण एक देह दुसऱ्या देहाला बोलूच शकत नाही, पहिली गोष्ट. मग देह नाही बोलत, मग काय चैतन्य बोलतो? चैतन्य तर बोलतच नाही, ते फक्त व्यक्त करवतं, स्वतः व्यक्तच होत नाही. म्हणजे कोण कोणाला काय बोलतं हे कोडच आहे की नाही. मग मला काही चिकटतच नाही, कारण मी देह नाही आहे आणि मी चैतन्य असीन
तर चैतन्याला यातलं काहीच चिकटत नाही. चैतन्याला गुणच नाही आहेत, मग तू वाईट तरी कसा म्हणतो आणि तू चांगला तरी कसा म्हणतो? जा म्हणत बैस. ही आपल्यात समज येण्यासाठी. कारण काय आहे माहिती का, मग आम्ही रागावर कंट्रोल कसा ठेवणार? मग आम्हाला कोणी काही वाईट म्हटलं तर आम्ही काय गांधीजींसारखं वागायचं का, सहन करायचं का? हे सगळे मनातले प्रश्न जातील. सहन न करता अतिशय ह्यानी म्हणजे जोकिंगनी आपण सहज आनंदाने जगू शकू. या जगात मला उभ्या आयुष्यात कोणीच नावं ठेवू शकत नाही, ही आमची ठाम समजूत पाहिजे. बाकीचं काय आहे? बाकीचं असं आहे की आपल्याला कॉमन सेन्स आहे. आपण काही सगळे मायेचे नियम सोडून वागणार नाही आहोत. हां, आपल्या चुका झाल्या तर आपण सुधारणार आहोत. खरंच काही आपलं चुकत असेल आणि कोणी म्हणत नाही ना की अगदी माफी मागा वगैरे, कोणी म्हणत नाही. मग पाहिजे कशाला सगळं? फक्त समजवून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण जे मनाला लावून घेतो आहोत, दुःखात आहोत, भ्रमात असल्यामुळे आपण दुःखात आहोत. देह म्हणजे मी नाही. मग या देहाला पाहून तुम्हाला काय चांगलं म्हणायचं आहे, काय वाईट म्हणायचं आहे, तुम्ही म्हणत राहा. बाकी मायेमध्ये असताना कोणी खूप चांगलं म्हटलं, थँक्यू, थँक्यू, पण ते काय मी केलेलंच नाही आहे वगैरे. तुम्ही तर मॅनर्स पाळा. कुणी वाईट म्हटलं, राग येऊ न देता मनातल्या मनात स्वतःला समजावा मी देह नाही. म्हणजे दोन्ही गोष्टीतनं आपण वाचणार आहोत. हा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप अगदी छान मुख्य महत्त्वाच्या 2 गोष्टींवर फोकस केलेलं आहे. परत सांगते, एक म्हणजे मी माझं आणि तू तुझं हे निर्माण झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जर यातली कोणतीही वस्तू म्हणजे मी नाही होऊ शकत, तर देह ही सुद्धा एक जड वस्तू आहे, ती म्हणजे सुद्धा मी नाही होऊ शकत. याप्रमाणे हे पुस्तक हे माझं नाव घातलं आहे हो मी त्याच्यावर. माझं म्हणजे काय, मला सांभाळायला मला लागेल त्या वेळी ते पुस्तक वापरायला मला ते आहे माझ्याजवळ. मला लागेल त्या वेळी तो मोबाईल वापरायला तो माझा आहे, बाकी काही नाही. तो माझा आहे, मी नाही होऊ शकत. त्या पद्धतीने जास्तीत जास्त मला शरीर लागतं वापरायला. मला ज्या वेळी लागेल क्षणोक्षणी त्या वेळी ते शरीर मला वापरायसाठी आहे आणि म्हणून मी त्याची काळजी घेईन, असा विचार केला पाहिजे. आता हे असं लिहित बसलं तर रामगीतेचं पुस्तक 400 पानांचं होईल. ते तितकं नाहीच आहे. पण हा विचार सविस्तरपणे आपल्याला करायचा आहे. त्याच्यात काय 2 ओळीत हे दिलेलं आहे तुलसीदासांनी. ते सांगून टाकलेलं आहे की मी माझा आणि तू तुझा आहे आणि देह नश्वर आहे, बस संपलं. इतर वस्तूंपण जड आहे. बाकीचं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि म्हणून देह म्हणजे मी असं वाटल्यामुळे देहाबाबत सगळ्या वस्तू माझ्या आणि ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार हे मला सांभाळून ठेवायचं आहे. जीवापलीकडे कोणी नेलं तर काय, हो मान्य आहे, थोडासा कॉमन सेन्स आहे, प्रत्येकाजवळ आहे. आपल्याला आपल्या वस्तू काळजीपूर्वक ठेवल्या पाहिजे. पण कशी वेळ येते जीवापलीकडे त्या वस्तूंचीच काळजी आणि जीवनाची काळजीच नाही. त्या वस्तूंची काळजी आणि हा जो आपला हे जीवन प्रवास आहे तो गेला वाया. आला होता चांगलं आत्मप्राप्ती करून घेण्यासाठी आणि तो तसाच वाया गेला. कशासाठी वाया गेला? त्या वस्तूंचीच पूजा करत बसलो आहे आपण अजून.
कुठेतरी पुन्हा पुन्हा. आणि म्हणून एक गंमत असते पहा, हे आम्हाला ना खूप अतिशय उत्तम सांगणारे असे सर होते, देवधर सर म्हणून. त्यांनी आम्हाला निबंध कसा लिहायचा, आयुष्यात चुकणार नाही आमचा निबंध लिहायचा. आपल्याला खूप कल्पना असतात आणि लहानपणी तर खूप कल्पना असतात छान छान. मग आपल्याला काय वाटतं माहिती आहे, निबंध लिहायला लागलो की एक पान लिहायला सांगितलं तरी 2-3 पानं लिहावं असं वाटतं. आणि आपल्याला वाटतं खूप छान कल्पना केल्या आपण, पण 2 वाक्य लिहायची. माझा निबंधाचा विषय काय आहे, इतकं सुंदर शिकवलं ना आम्हाला. 4 वाक्य लिहायची, नाही हे वाक्य विषयाच्या बाहेर जात आहे. असं जर आम्ही केलं असतं ना तर आम्हाला कळलं असतं. हे आमचं आयुष्य. हे आमचं जीवन जे आहे ते कशासाठी आहे हे कळलं असतं. इतर अनेक गोष्टी म्हणजे काहीतरी सांभाळत राहायचं, मी माझं तू तुझं करत राहायचं, माझा मान तुझा अपमान, माझं अपयश तुझं यश, सारखं दुसऱ्यांकडे पाहत राहायचं. हे जर आपण केलं नसतं तर आपण मुद्देसूद जीवनाचा निबंध लिहू शकतो. अत्यंत हे महत्त्वाचं आहे की पुन्हा पुन्हा विषयावर येणं, पुन्हा पुन्हा मुद्द्यावर येणं. आपल्याला वाटतं आपण एकदा त्या विषयाचा विचार करायला लागल्यानंतर की आपण मुद्देसूद आहोत, पण हा विचार पुन्हा पुन्हा मागे पाहून करण्याची गरज आहे की खरंच आपण रुळावर आहोत का गाडी घसरली आहे. कारण आपलं इतकं मोलाचं जीवन आणि ते सुद्धा विधात्याने कृपाच केली आहे माणसाचं जीवन देऊन. हे विचार पण आम्ही करू शकतो. विचार करून आम्ही ह्याचा अभ्यास करायला सुद्धा एकत्र आलेलो आहोत. मग अभ्यासही करायला आम्ही एकत्र येऊ शकतो, त्याचा तसा त्या पद्धतीने विचारही करू शकतो. मग आता थोडीशीच गोष्ट राहिली आहे की पुन्हा पुन्हा मायेत जाऊन आपण ते विचार करायचेत का, म्हणजे आपण मार्गावर आहोत का मार्गावरून घसरतो आहोत. मुद्देसूद निबंध शेवटच्या ओळीपर्यंत झाला पाहिजे. शेवटचा दिस गोड व्हावा, म्हणजे तिथे काहीतरी अंतिमतः आपण गाठलं पाहिजे. केवळ माया काय इतक्या प्रश्नानेच सगळं उलगडेल. काय आता काही ज्ञान घ्यायचं शिल्लक आहे. वर्मावर बोट आहे. माया म्हणजे काय, वर्मावर बोट ठेवलं गेलं. इतकं सुंदर सांगितलंय. आणि हे 2 मुद्दे आपल्याला बास होतात उभ्या आयुष्यात की मी माझं करायचं नाही आणि मी माझं न करण्यासाठी काय होतं आहे, मी म्हणजे शरीर आहे आणि त्याच्यामुळे या देहाशी संबंधित सगळं माझं झालं आहे. ते आजपासून होता कामा नये. देह जड आहे तो मी कसा असेल. हां, व्यवहार पाळण्यासाठी तुम्ही अगदी जमिनीवरच पाय ठेवा बरं का. व्यवहार पाळलाच पाहिजे, नाही तर म्हणाल हिने काय सांगितलं आपल्याला, ना धड संसार जमतोय आणि ना धड अध्यात्म जमतंय. असं करायचं नाही आहे. दोन्ही गोष्टी एखादी शिक्षिका वर्गात शिकवत असते, घरी येऊन घरचे लोक म्हणतील हे तुझं शिक्षिका पण ते चालणार नाही, मास्तरी मास्तरीण होऊ नकोस या घरची असं म्हणतील लोक. तर वर्गात नाही आहेस तू आत्ता शिकवायला. म्हणजे ती दोन्ही गोष्टी जशा सांभाळते, घरी आल्यावर घरपण आणि वर्गात गेल्यावर शिक्षिका पण,
तिचा दरारा राहायला पाहिजे, मुलांनी ऐकलं पाहिजे, मुलांनी होमवर्क केलं पाहिजे, मुलांनी अभ्यास केला पाहिजे, तिच्या वर्गाचा रिझल्ट चांगला आला पाहिजे. हे ती जसं सांभाळते तशी ती एक घरातली भगिनी म्हणून ती घर पण छान सांभाळते. तसं आपल्याला केलं पाहिजे. व्यवहारात आलं की व्यवहार अतिशय सुज्ञपणाने करायचा आहे. आणि अध्यात्मात गेलं की म्हणजे व्यवहारात सुद्धा मनामध्ये बॅकग्राऊंड असं पाहिजे की हां, मी आज फार फुलून गेले आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार यायला लागले की नाही, का कोणाबद्दल करतोय आपण वाईट विचार? हां, देह म्हणजे कोणी नाहीच आहे ना, देह म्हणजे कोणीच नाही. मग मला का आनंद झाला? कारण मी माझं, तू तुझं आहे. हे तिथे आपल्या मनामध्ये. व्यवहाराला तुम्ही काहीही करा, स्वतंत्र आहात ना. प्रत्येकजण, कुणीच कुणाला काही शिकवावं लागत नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार आपापलं जीवन उत्तम रीतीने पेलतो आहे. कुणी कुणाच्या जीवनात जाऊन हुशारी शिकवलेली चालत नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. जीवनाचा प्रश्नच नाही आहे, ते तुम्हाला जसं वागायचं आहे. पण बॅकग्राऊंडला हे असं पाहिजे की मी दुसरं काही होऊच शकत नाही. मी म्हणजे केवळ परब्रह्म आहे. पवन तनय संकट हरन मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया.